कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा अक्षरा ऐक ना, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीस का ग? नाही, आमचं नाही झालं अजून बोलणं. अगं अजून नाही झालं म्हणजे? अक्षू ऐक ना, लवकर अपॉइंटमेंट घे बरं. तुझं जनरल चेकअप होणं आवश्यक आहे की नाही बेटा? अगं मी फोन केला होता, त्यांनी उचलला नाही. मी पुन्हा ट्राय करते. हां प्लीज प्लीज लवकर कर. हां हे बघ, एकदाचं तुझं चेकअप झालं ना टेन्शन जाईल माझं. हो मी करते ट्राय, तू नको काळजी करूस. काय झालंय? डोळा दुखतोय का? अगं नाही. काय झालंय? मगापासून तू डोळ्याला हात लावतीस. बस इकडे ये. अगं बस बस. काय झालं? डोळा दुखतोय का तुझा? मी आय ड्रॉप वगैरे आणू का काही? अगं नाही नाही, डोळा दुखत नाहीये बाळा. ते माझी पापडी फडफडतीये ना सकाळपासून, त्यामुळे उगाचच जीव घाबरल्यासारखा होतोय का माझ्या. बरं बरं ठीक आहे, तू शांत हो. मी पाणी आणते, थांब. अक्षू अगं ऐक ना. पाणी पी जरा, बरं वाटेल. घे. काय झालं आई? एवढा नको विचार करूस, सगळं ठीक होणार आहे. असं नाही ग अक्षरा, सकाळपासून डोळा फडफडतोय ना, त्यामुळे उगाचच भीती वाटली ग. जीव घाबरा झाला. चांगलं नसतं ना ते. म्हणजे? अगं अपशकुन होतो असं म्हणतात बाई लोक. मदन, काय रे असं अचानक का बोलवलंस? आय एम रिअली सॉरी काका. म्हणजे मी तुम्हाला घरी येऊनच भेटणार होतो, पण मला अक्षरासमोर काही बोलायचं नव्हतं. का रे, काही झालंय का? नाही झालं असं काही नाहीये, पण आय एम रिअली सॉरी काका. अरे आत्ताच सॉरी म्हणालास ना, मग परत कशाला सॉरी म्हणतोयस? अरे ठीक आहे ना, नव्हतं बोलायचं तुला अक्षरासमोर, म्हणून मला इथे यावं लागलं. काका पण या सॉरीचं कारण वेगळं आहे. काय झालं बाबा, असं कोड्यात का बोलतोयस? नाही असं काही नाही, मला फक्त सॉरी म्हणायचं होतं. अरे मग तू हे फोनवर सुद्धा सांगू शकला असतास ना. हे बघ, काहीतरी चाललंय तुझ्या मनात. काय सुरू आहे सांग बरं. नाही खरंच काही नाही. मदन, हे बघ, माणसाने बोलून मोकळं व्हावं. हे बघ, तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी, हे कळतंय मला. तुझ्या मनात जे आहे ना ते निसंकोचपणे सांग. अरे अक्षराशी तुला लग्न करायचंय, हे जसं मोकळ्या मनाने सांगितलंस ना तसं हे पण सांग. काका पण हेच कारण आहे ज्यासाठी मला सॉरी म्हणायचं आहे. म्हणजे हेच की अक्षराशी मला लग्न करायचंय हे मला तुम्हाला सांगायला नको होतं. का? बरीच कारण आहेत काका. म्हणजे तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर मी खूप विचार केला. तुम्हाला सांगितलं ते चूक केलं की बरोबर हे सुद्धा कळत नव्हतं मला. पण बोलून गेलोच आहे ना, तर म्हटलं एकदम माफी सुद्धा मागावी. नाही काय तुम्हाला कसं वाटेल याचा काहीही विचार न करता मी सगळं सांगितलं तुम्हाला. अरे मनातलं बोललास ना, मग झालं तर. आणि हे बघ, मला काही वाईट वगैरे अजिबात वाटलं नाही. ज्या गोष्टीने समोरच्याला त्रास होईल अशा गोष्टी बोलूही नयेत आणि करूही नयेत. म्हणजे मी बोललो त्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? तुम्ही खरंच माफ केलं मला? हो. थँक्यू काका. खरंच मनावरचं ओझं हलकं झालं माझ्या. मला तुमच्याशी कसं बोलावं ना तेच कळत नव्हतं, पण आता खरंच बरं वाटतंय. एकतर इतके वर्ष मी काहीच कॉन्टॅक्टमध्येही नव्हतो आणि अचानक येऊन हे असं काहीतरी बोलतो. मलाच फार चुकीचं वाटत होतं ते. आणि त्यातही मी सरळ अक्षराशी न बोलता तुमच्याशी बोललो, तिच्या वडिलांशी बोललो. तुम्ही कदाचित विचार कराल की ह्याचे संस्कार कसे आहेत, मला जज कराल का काय असंही वाटत होतं मला. अरे समोरची व्यक्ती कोणत्या भावनेतून बोलते याची एक शिक्षक म्हणून जाण आहे माझ्याकडे. आणि तू काही परका नाहीयेस रे आमच्यासाठी. लहानपणापासून बघत आलोय तुला. तू काहीही चुकीचं वागणार नाहीस हे माहितीये मला. थँक्यू काका, समजून घेतलं तुम्ही मला इतकं. आणि कसं आहे ना, अक्षरा मला आवडते हे मी आधी सांगितलं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण आता लग्न झालंय तिचं. त्याचीच तर खंत आहे. काय पुटपुटला? काय 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 म्हटलं आत्ता काका? नाही, काही नाही.
काका आता तुम्हीच म्हणालात ना की मनातलं सगळं बोलून मोकळं व्हावं. नाही रे, काही नाही. काही नाही कसं? आता तुम्हीच मला म्हणालात की मी परका नाहीये म्हणून. मग असं न बोलून परक का करताय मला? अरे परका नाही, मनात एक खंत होती रे, ती फक्त ओठावर आली. कोणती खंत? अक्षराचं लग्न झालंय ही खंत? अक्षराचं लग्न झालं ही खंत नाही, मग तिचं लग्न चुकीच्या घरात झालं ही खंत आहे. फार विचित्र माणसं आहे तरी ती. सगळा नुसता बडे जावपणा. यांच्या व्यवसायात जशा भांडवलाच्या गोष्टी असतात ना, तसे हे श्रीमंतीचं सुद्धा भांडवल करतात. अरे लोकांना दाखवायला म्हणून केलेल्या दानधर्माचं सुद्धा भांडवल करतात. आणि आमच्यात किती माणुसकी आहे हे दाखवायचं सुद्धा भांडवल करतात. नुसती भांडवलशाही आहे. पण असं का वाटतं तुम्हाला? भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? याच्यात जरा तेल होत ओंके. काय मर्दा कुठल्या काळाचा लॅपटॉप ठेवताय ऑफिस मध्ये? बोल बोल. तू काय काम करत बसलायस इथं? मग काय करू? अरे उठ आणि जा. कोणीकडं? अक्षरा वहिनीना भेटायला जा. भेटलो की काल. अरे मग परत आज भेट. हा भेटायचं तर आहे. काल काय नीट बोलणं झालं नाही आमचं. अरे मग जा आणि बोल त्यांच्याशी. हा शुभ कामाला उशीर कशाला करायचा? इकडचं काम बघायला मी आहे. तू जा आणि आजच्याच भांडण मिटव. तोवर मी सेलिब्रेशनचं बघतो. हा सेलिब्रेशन कुठलं? अरे तुमचं भांडण मिटलं, सेलिब्रेशन नको का करायला? खरं सांगू काय, आमच्यात भांडण मिंडण असं काही नाही आहे. खरं तर जराशे गैरसमज झाल्यात बस. अरे तू म्हणतो ना भांडण नाहीये, गैरसमज आहे. अरे मग तेच सगळं क्लिअर करा ना आणि पुन्हा एकत्र या. शिवानी मला सारखं फोन करून विचारते अधिपती भाऊजी आणि वहिनींचं भांडण मिटलं की नाही. आणि मी नाही म्हटलं ना की माझ्याशीच भांडते. का तुझ्याशी का वाटत? अरे तिला वाटतं की मी तुला काहीच समजवत नाही म्हणून. आता काय दिवसभर तू हेच बोलत असतोस की. आता शिवानीला कोण आहे समजावणार? आणि तिला वाटतं मी काहीच प्रयत्न करत नाहीये. आता तू वहिनीला लवकरात लवकर घरी घेऊन ये, नाही तर शिवानी तिच्या माहेरी जाईल. हे बघतो मी लवकरात लवकर या गोष्टीचा कंडका पाडतो. काळजी करू नकोस. लवकरात लवकर नाही रे, प्लीज आजच जा तू. थांब थांब, हेच करायचं नाही. घाई करायला नको. थांब जरा त्यांच्या कालानं घेऊया. जरा वेळ देऊया की. त्यासनी बी जरा विचार करायला वेळ मिळेल, मला वेळ मिळेल. मी जातो नंतर मग त्यांच्या घरी त्यांच्या आई बाबांची माफी मागतो जे काय झालं त्याच्याबद्दल. आणि मग पुढचं काय करायचं माझं मी बघतो. आत्ता थांब जरा. ही हातातली कामं संपवतील जरा शांतपणे. मी बघतो सगळं नीट. सरकार, ते नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेत. आले? अरे ते तर संध्याकाळी येणार होते ना, आत्ता कसे आले? नाही तर आलेत तर पाठवून दे, करून घेऊया मीटिंग. हो. ओके, त्या फाईल चेक करून घे. अजून कुठं काय सह्या करायच्या असतील तर सांग मला पडदेशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.